हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर कोर्सचा डे 3 आज आलेला आहे। 60 डेज इंग्लिश ग्रामर कोर्स बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका, अगदी फ्री, फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ट्युशनसारखं शिकायला मिळणार आहे। डे 1 आणि डे 2 तुम्ही पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। आपण ग्रामरची सुरुवात पार्ट्स ऑफ स्पीचने केली होती आणि आपलं पर्सनल प्रोनाउन झालेला आहे। आता आपण सेकंड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पाहणार आहोत। A reflexive pronoun reflects the action on the subject done by the subject itself. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये कोणकोणते प्रोनाउन येतात तर मायसेल्फ येतात, युअरसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, अवरसेल्फ, देमसेल्फ हे प्रोनाउन त्याच्यामध्ये येतात। याचा आता उपयोग आपण पाहणार आहोत। एक्झाम्पल पहा, आय एन्जॉयड मायसेल्फ म्हणजे मी स्वतः एन्जॉय केला। स्वतः जर एखादी क्रिया केली तर मायसेल्फ वापरावे। आणि दुसरं, रवी आस्क्स हिमसेल्फ, एखाद्या पुरुषाने स्वतः एखादी क्रिया केली असेल तर हिमसेल्फ वापरावे। म्हणजेच मेल असेल तर हिमसेल्फ आणि फिमेल असेल तर हरसेल्फ। आता जेव्हा आपण स्वतःच्या बारेमध्ये बोलतो तेव्हा आय लावून शेवटी मायसेल्फ लावावं लागतं। ओके, याच्यानंतरचं आपलं सेंटेन्स राहणार आहे तिसरं, म्हणजेच उमा कॅरीड हरसेल्फ। उमा इज अ फिमेल म्हणजे हरसेल्फ लागलं। एखाद्या स्त्रीने स्वतः एखादी क्रिया केली असेल तर हरसेल्फ वापरावे। चौथं, वी डेकोरेटेड द हाऊस अवरसेल्फ म्हणजे वी आलेला आहे तर आपण अवरसेल्फ लावतो, म्हणजे आपण स्वतः आणि इतरसुद्धा आपल्यासोबत एखादी क्रिया केली तर अवरसेल्फ लावावे। जर आपण दुसऱ्यामध्ये सामील असतो, स्वतःचा पण उल्लेख असतो तेव्हा आपण वी वापरतो आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये अवरसेल्फसुद्धा वापरतो। पाचवं, दे प्ले क्रिकेट देमसेल्फ म्हणजेच दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून त्यांनी स्वतः एखादी क्रिया केली असेल तर देमसेल्फ वापरावे। म्हणजे दोनपेक्षा अधिक मिळून लोक असतील त्यांनी स्वतः क्रिया केली असेल तर देमसेल्फ वापरावे। सहावं, यू एन्जॉय युअरसेल्फ, एखाद्या प्राण्यांकडून स्वतः क्रिया घडली तर इटसेल्फ वापरावे। ओके, म्हणजे आता इथे मी इटसेल्फचं सांगितलेलं आहे, युअरसेल्फचं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। नोट आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आर फॉर्म बाय ॲडिंग सेल्फ ऑर सेल्फ्स टू द पर्सनल प्रोनाउन। म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कसं मिळतं तर जे पर्सनल प्रोनाउन्स आहे ही, शी, इट, वी, दे, त्याला आपण सेल्फ किंवा सेल्फ्स लावतो रूलनुसार। ओके, तर याचं पर्सनल प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये पहा काय आहे। आयला आपण आय जर असेल तर आपण वाक्यामध्ये मायसेल्फसुद्धा लावतो, ही असेल तर हिमसेल्फ लावतो, शी असेल तर हरसेल्फ लावतो, वी असेल तर अवरसेल्फ्स लावतो, दे असेल तर देमसेल्फ्स, यू असेल तर युअरसेल्फ्स। हे पर्सनल प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे। आता विषय आहे आपला टेस्ट सिरीजचा। या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार। कमेंटद्वारे प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। प्रश्नाची उत्तरसूची पुढच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या जाईल। तर हा होता आपला आजचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन। उद्या आपण नेक्स्ट प्रोनाउन बघूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून माझा जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार। बाय फ्रेंड।